तुमचं नाव सांगा. नमस्कार. बोला. आम्ही भावना कॉपरेटिव्ह सोसायटीमधून आहोत. डोंबिवली ईस्टला आमची बिल्डिंग आहे. गेले 38 वर्ष आमची जुनी बिल्डिंग आहे. आज आम्हाला केडीएमसीने नोटीस लावलेली आहे 7 दिवसामध्ये ती पाडण्याची. पण आमचे पेपरही सगळे ओके आहेत आणि आज आम्ही 38 वर्ष सगळे रहिवासी आम्ही तिथे 29 कुटुंब राहत आहोत. तर आम्हाला आमची बिल्डिंग न पाडण्यासाठी आम्हाला प्रोटेक्शन हवं आहे. कारण आज आम्ही एवढे वर्ष तिथे राहत आहोत. तर आम्हाला आमच्या लहान मुलांसह आमचे जे डिलिव्हरीचे बायका आहेत किंवा आमचे सगळे तिथे पूर्ण आज एवढे सिनियर सिटीजन राहत आहेत त्याच्या सगळं आम्हाला बेघर करणार आहे. तर आपण कृपा म्हणतो आम्हाला त्याच्यासाठी तुम्ही मदत करा आणि मेन म्हणजे आम्हाला प्रोटेक्शन द्या. ठीक आहे. आज तुम्ही कोणाची भेट घेतली आहे? आता आम्ही भेटायला आलो आहोत. श्रीकांत साहेबांना भेटायला आले आहोत. ओके. कशामुळे नोटीस दिली, काय कारण नोटीसमध्ये काय नोटीस सांगताय की धोकादायक आहे. समोरची पार्टीवर त्यांनी केस टाकली होती. पण त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटकडनं आम्ही हायकोर्टकडे स्टे आणला होता 2002 साली. तो स्टे आतापर्यंत कायम होता फेब्रुवारी मार्च एंड पर्यंत. पण समोरच्या पार्टीने तो केस विड्रॉ केली आहे आणि त्यामुळे तो स्टे उठला गेला हायकोर्टला. तर त्यामुळे ती केस विड्रॉ झाल्यामुळे आता केडीएमसी आता एकदम ह्याच्यामध्ये आली की आता आम्ही तोडणार म्हणून. आता हायकोर्टाकडनं किंवा कुठच्याही कोर्टाकडनं असे कुठचाही आदेश नाही की बिल्डिंग तोडा किंवा धोकादायक आहे किंवा असं काही नाहीये. हे केडीएमसीच आता प्रेशर टाकते आमच्यावरती की आम्ही तुम्ही तोडणार आहे. हे फक्त ते समोरची पार्टी त्यांच्यावरती प्रेशर टाकते केडीएमसी की तुम्ही तोडा ना तर आम्ही तुमच्यावरती क्लेम करणार आहे. तर हे सगळं समोरच्या पार्टीचे काम आहे. आणि आता आम्ही कोर्टामध्ये आता अपील करतोय. आम्ही लोअर कोर्टला गेलोय, आता डिस्ट्रिक्ट कोर्टात अपील करतोय. लोअर कोर्टाने आमचं ऐकलं नाहीये म्हणून आम्ही डिस्ट्रिक्ट कोर्टात आज अपील करतोय. पुढे आम्ही हायकोर्टात पण जाऊ. पण आता कसं झालं केडीएमसीने आम्हाला 18 तारीख लास्ट दिली. 18 तारखेपर्यंत आम्ही तुम्हाला घराच्या बाहेर काढणार आहे आणि आम्ही तुमचं लाईट पाणी सगळं बंद करणार आहे. पण तोपर्यंत आम्हाला आता काहीतरी रिलीफ पाहिजे म्हणून आम्ही साहेबांना भेटायला आलोय. तोपर्यंत आज कोणाची भेट घेतली का तुम्ही? आज आता आम्ही शिंदे साहेबांना भेटणार आहोत. महापौर मॅडमला भेटणार आहोत. राजू साहेबांना भेटलो आम्ही. त्यांची भेट घेतली आम्ही. त्यांना पण त्यांच्या कानावरती सगळ्या गोष्टी घातल्या. आता आम्ही श्रीकांत साहेबांच्या कानावरती घालणार आहे. महापौर मॅडमच्या पण कानावरती घालणार आहे की अशा जी केस आम्हाला. किती कुटुंब आहेत? 29 कुटुंब आहोत. जवळजवळ 125 लोक आम्ही राहतोय तिकडे. लहान मुलं सगळं एकदम पूर्ण ऑक्युपाईड आहे. बिल्डिंग कुठची अधिक अनधिकृत नाहीये, कुठे काही नाही. तुमचं नाव? माझं नाव नंदना हरपडकर. 1988 पासून आम्ही तिकडे राहतोय. हमारा घर हम लोग का सबको खुद का घर मिल जाए. हमको किसी से कुछ भी प्रॉब्लम नहीं है. हमारा जो गलत हम लोग को घर के बारे में बताया गया है कि जो है वो हम लोग को गलत है. हमारा बिल्डिंग एकदम अच्छा है. हम लोग रहते भी है. 29 मेंबर उसमें रहते. 29 घर है उसमें और सब ऑडिट किया हुआ है 2017 में. सब अच्छा ही है हम लोग का. तो हम लोग का एक ही है कि हमारी साइड हो जाए और हम लोग को घर से बेघर न किया जाए. थैंक यू.